नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचे अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय झाला आहे। कर्डिले यांना तब्बल 1,40,093 मते मिळाली। कर्डिले यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर कर्डिले आणि भाजप समर्थकांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी काही कार्यकर्त्यांकडून अक्षय कर्डिले यांचे पोस्टर झळकावत तसेच हलगीच्या तालावर आनंद उत्साह साजरा करण्यात आला। पूर्णपणे पोकळी आहे ती म्हणजे माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी। आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझ्या सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय, की आज एवढा मोठा क्षण आहे। माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत ही मी माझं दुर्दैव समजतो। पण आज हे जे काही घडतंय, हे काही जे झालंय ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे। त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस एक केलाय, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं। आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही। ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे 27व्या आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 या दोन मतदान केंद्रातील मतमोजणी बाकी आहे। जे मतदान झालंय हे 27व्या फेरी अखेर मतदान केंद्र क्रमांक 365 ते 374 चा निकाल ही भावना त्यांनी 23 ला व्यक्त केली ना। या फेरीमध्ये मिळालेली मते 4483। हा म्हणजे अक्षय शिवाजीराव कर्डिले या फेरीमध्ये मिळालेली मते 4483, एकूण मते 1,38,929 दिसलेलं आहे। मोकाटे गोविंद खंडू या फेरीतील मते 369, 70,330। साहेबांनी संतोष एकनाथ या फेरीतील मते 130, एकूण 5,648। ऍडव्होकेट अथर्व साहेबराव मते या फेरीतील मते 12, एकूण 1100।